जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन। आजचा हा दिवस हा पत्रकारांसाठी एक अभिमानाचा आणि आपल्या अस्मितेचा दिवस मानला जातो। या कार्यक्रमाला आपण केवळ पत्रकारच नव्हे तर पत्रकारांना आपलं कार्य करताना संबोधित करणारे, मदत करणारे, सहकार्य करणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर पोलीस आणि इतर मान्यवर यांचाही आपण इकडे गौरव करत असतो। आणि या मीरा भाईंदरमधले प्रकाश गायकवाड सर जे पोलिसांचे मुख्य आहेत, पोलीस दलाचे मुख्य आहेत, ते आणि त्यांचे सहकारी नार्कोटिक विभागाचे आणि सायबर सेलचे यांना आपण उचित त्यांचा सन्मान केला। कारण का या भागामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक असा पोलिसांचा लौकिक त्यांनी प्राप्त केला होता। त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा आपण इकडे सन्मान केला। आणि आपल्याला आपल्या पुढे असं एक उद्दिष्ट आहे की आपल्या मीरा भाईंदरमधल्या जे काय आपले सभासद आहेत त्या सभासदांना त्यांचे ज्यांना कोणाला राहती घरं नाहीत, किमान त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था व्हावी आणि पत्रकारांसाठी एक सेवा सुविधा असलेलं एक पत्रकार भवन व्हावं अशी आपली इच्छा आहे। तर काही काळामध्ये मला खात्री आहे येथील जे आमचे पदाधिकारी आहेत ते निश्चितच त्याच्यामध्ये सक्रिय सहकार्य करतील। मला माझ्याबरोबर सोबत आमचे दिलीप पटेल खजिनदार आहेत आणि माझे सहकार्य नामदेव काशीद आहेत। मीरा भाईंदर युनिटमध्ये माझे प्रकाश रेड्डे सर जे नेतृत्व करत आहेत, तर मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। आणि आजच्या दिवशी मी सर्वांचं कौतुक करतो की त्यांनी आजचा दिवस हा आमच्यासाठी एक संस्मरणीय दिवस असा। धन्यवाद। धन्यवाद। एक मिनिट। सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना खूप खूप शुभेच्छा। जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र जी गेल्या 2010 पासून मीरा भाईंदरमध्ये काम करत आहे। व पत्रकारांसाठी काम करत असताना आम्ही त्यांच्या समस्या, अडचणी नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करतो। आता युनियनच्या माध्यमातून विविध कार्यक्रमही आम्ही राबवतो। या 2024मध्ये मराठी भाषा दिवस आहे, संविधान दिवस आहे, पत्रकार दिवस आहे, असे आम्ही कार्यक्रम करून लोकांपर्यंत पोहोचून पत्रकारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। पत्रकारिता करत असणाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना पत्रकारितेतली एक आदर्श लिखाण किंवा इतर काही अडचणी असतील त्याही सोडवण्याचा प्रयत्न करतो। व यापुढे आम्ही युनियनच्या माध्यमातून असे कार्यक्रम राबवून व सर्व कमिटीच्या सदस्यांनाही वेळोवेळी बरोबर घेऊन कार्यक्रम करत राहू। थँक्यू। या कार्यक्रमाची रूपरेषा आपण कथन करावी। जनरल युनियन ऑफ महाराष्ट्र मीराबाई युनिटतर्फे गेले कित्येक वर्ष विविध कार्यक्रम करत असतो आम्ही। आमचे उल्लेखनीय काम म्हणजे ज्यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जे मीरा भाईंदरमध्ये दंगल परिस्थिती 2 जाती तेढ निर्माण होती, तेव्हा आम्ही सगळ्यांनी युनियनमार्फत एक कार्यक्रम घेतला, रोजा इफ्तार पार्टी। आम्ही मराठी भाषा दिन कार्यक्रम केला। लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मला वाटतं की आमच्या युनियन पत्रकार युनियनतर्फे मतदानासाठी जनजागृती कार्यक्रम केला। आम्ही संविधान दिवस साजरा करून अधिकारी, पोलीस, पत्रकारांना संविधान पुस्तक दिलं। आणि पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळकृष्ण जांभेकर यांनी 1832 मध्ये जे प्रथम मराठी दैनिक काढलं त्यांना स्मरण करण्यासाठी आणि पत्रकार काय किंवा पत्रकारिता कशी होती त्याचा एक माहिती मिळण्यासाठी की अनुभव करण्यासाठी आम्ही आज कार्यक्रम केला। त्यात आम्हाला गर्व आहे की आम्ही एक लोकसत्ताचे मयूर ठाकरून पत्रकार आहेत ज्यांनी धारावी किल्ला जो अडगळीत होता त्याविषयी बातम्या, लेख केल्या आणि सगळ्यांना जनजागृती केली आणि आज किल्ला नावारूपाला एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ झालं। अशाच विविध प्रकारे आम्ही पत्रकार असू दे, समाजसेवक असू दे, त्यांचा सत्कार इथं केला आहे। नार्कोटिक सेलचे जे वरिष्ठ आहे गेल्या वर्षभरात मीरा भाईंदरमध्ये
जे अंमली पदार्थाबद्दल नाव बदनाम होत होतं त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी मराठे साहेबांनी आणि मोलाचं काम केलं, त्यांचा आम्ही सत्कार केला. सायबर सेल हा नवीन गुन्हेगारी प्रकार आहे आधुनिक, त्या गुन्हेगार अंकुश ठेवण्यासाठी सायबर सेलचे प्रमुख गुंजकर साहेब यांनी पण वर्षभरात चांगलं काम करून बहुतेक गुन्हे सोडवले किंवा ज्यांचे पैसे लुबाडले गेले, फसवणूक झाली गैरप्रकारे, त्यांचं ते पैसे परत देण्यात पण त्यांनी सहकार्य केलं. अशांचा केलं. एक रुपेश पाटील म्हणून आपलं रुपेश पाटील फाउंडेशनचा होता मुंबईमध्ये, जो समाजसेवक असून विविध क्षेत्रातल्या लोकांना गरिबांना मदत करतो. मेडिकल कॅम्प असू दे किंवा वृद्धांना देवदर्शन घडवतो, असे चांगले कामं करत होते. त्यांचा सत्कार केला. त्यामुळे मला फार गर्व आहे की आमच्या युनियनतर्फे चांगलं काम करतं आणि लोकांचा, प्रशासनाचा, पत्रकारांचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो. त्यामुळे पोलीस अधिकारी असू दे की मीराबाईंदर पत्रकार किंवा इतर पत्रकार सगळ्यांचा आभारी आहे. अशाच प्रकारे आम्ही विविध सामाजिक कार्यक्रम जनरल युनियन ऑफ महाराष्ट्र मीराबाई युनियनतर्फे करणार. त्याला सगळ्यांनी अशाच प्रकारे भरभरून साथ द्या. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.